पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांनी शक्तीप्रदर्शन करत 2 दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला। या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर खोचक टीका देखील केल्या असल्याचे दिसून आले। भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाही असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्राला पक्क माहिती की भाजप म्हणजे महाराष्ट्र द्वेष्टांचा पक्ष झालेला आहे, महाराष्ट्र विरोधी कारवाई करणारा पक्ष झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला एक सुद्धा मत मिळणार नाही। चित्रा वाघ यांनी असा आरोप केलाय की उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहिरातीत फॉल्टचा वापर। मला वाटतं मी त्यांना काही उत्तर देणार नाही, पण भाजपने पहिलं ते प्रज्वल रेवन्नावर बोलावं, ज्यांच्यासाठी त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी येऊन प्रचार केला, त्यांना निवडणूक जिंकवण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे आणि आता पळून गेले। भाजपने कुठेही अडवण्याचा प्रयत्न केला नाही, केंद्र सरकार हातात असून। मूळ गोष्ट म्हणजे रेवन्नावर पहिलं बोलावं। एवढा घाणेरडा प्रकार, एवढा राक्षसी माणूस आमच्या देशात येऊ शकतो आणि भाजप त्याला पाठिंबा देऊ शकतो आणि भाजपातून असूनही कोणी तोंड उघडायला तयार नाहीये, हा विचित्र प्रकार आहे। आणि मला वाटतं आज देशातल्या महिला देखील बघत आहेत की रेवण्णासारखा जो माणूस आहे त्याला भाजप जिंकवण्याचा प्रयत्न करते। भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीये, बालेकिल्ला समजला जातोय। सध्या जी पक्षफुटी झालेली आहे त्याचा कुठेतरी फटका आपल्याला बसला कुठेही नाही। जे गद्दार होते, जे डरपोक लोक होते ते पळून गेले। आज आपण बघतोय ते भुसारा साहेब आहेत, निकोलेजी आहेत, आम्ही सगळेच एकत्र काम करत आहोत आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही काम करत आहोत। सीपीएमचा किती फायदा होईल या सगळ्या? बघा, सगळीकडेच आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चाललेलो आहोत, पण आज पहिला हेतू आमचा हाच आहे, पहिलं ध्येय हेच आहे की देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं ते भाजपला बदलायचं आणि ते आम्ही रक्षण त्याचं करणार। लोकशाही संपवायची भाजपला, ते आम्ही लोकशाही वाचवणार। सर महायुतीचा उमेदवार अजूनही पालघरमध्ये निश्चित नाही, काय अजूनही त्यांचं थोडं ठरवतात ईडी आयटी सीबीआय मधून कोण उमेदवार द्यायचा। तरी देखील आपण पाहिलं असेल महायुतीला आज महाराष्ट्रात उमेदवार सापडत नाहीयेत। मग गद्दार गँग मिंदेंची असो किंवा राष्ट्रवादीची असो, हेच कारण आहे, कारण प्रत्येकाला माहिती आहे की महाराष्ट्र द्वेष ते भाजप त्यांच्या सोबत कोणी राहणार नाही। इथले खासदार खरं तर आपला पक्ष सोडून शिंदे गटात सामील झाले होते, कुठेतरी त्यांची नाचक्की झालेली पाहायला मिळते। आता काय तिकीट मिळते की नाही भाजपकडून?